चला तर मग आपण आता लगेचच बघत आहोत ॲडिशन ऑफ इंटिजर्स नंतर सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर्स. मग आता लक्षात घ्या, सबट्रॅक्शनचं साईन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग आता कंसाच्या बाहेर आता बघा मी काय करते तुमच्या माहितीसाठी पुढची स्टेप घेते. 7 - -2 हे जे गणित आहे ना, हे गणिताची जसं तसं गणित खाली उतरवून घ्यायचं, ती एक पायरी होऊन जाते आपली मॅथमॅटिक्समध्ये, एक स्टेप होऊन जाते. आता 7 ॲज इट इज लिहिला. आता लक्षात घ्या, जर कंसाच्या बाहेर जर निगेटिव्ह साईन असेल तर कंसातल्या आतलं जे पद असतं त्याचं चिन्ह बदलतं. काय म्हणते मी, जर कंसाच्या बाहेर जर निगेटिव्ह साईन असेल तर त्यामुळे कंसाच्या आतमध्ये जो नंबर असतो ना त्याचं साईन बदलतं. आता इथे कंसाच्या बाहेर कोणतं साईन आहे, निगेटिव्ह, आणि निगेटिव्हमुळे हा आतला 2 कोणता, याला पण निगेटिव्ह साईन आहे. मग मी आता हे कंसातलं कंस काढते मी हा. आता ह्या इकडच्या ह्या सबट्रॅक्शन साईनमुळे इकडचा हा जो निगेटिव्ह 2 आहे हा परावर्तित झाला आपला पॉझिटिव्ह 2मध्ये. दॅट मीन्स 7 + 2. 7 and 2 9 and the sign is positive. If we write or don't write, no difference. आपण त्याचं साईन दिलं किंवा नाही दिलं काहीच फरक पडणार नाही. हा पॉझिटिव्ह 9 हे याचं उत्तर असणार. चला तर मग इकडे बघू आपण आता. -8 - -2. मग आता ही स्टेप जसंच तसं गणित म्हणजे एक स्टेप वाढते ना आपली, म्हणून आपण हे गणित जसंच तसं लिहून घेतो आहे. आता मी काय करते, हा -8 जो आहे ना जसाच तसा ठेवते. आता पुन्हा तेच, हे कंसाच्या बाहेर निगेटिव्ह साईन आहे त्यामुळे इकडचा हा जो मी आता कंस काढते हा, त्यामुळे इकडचा आज ही जी -2 आहे हा बदलून जाईल आपला पॉझिटिव्ह 2मध्ये. बघा ह्या पद्धतीने -8 + 2 होऊन जाईल. आता दोघं पण संख्यांची चिन्ह विरुद्ध आहेत. जर विरुद्ध चिन्ह असतील तर नेहमी लक्षात ठेवायचं की नेहमी बेरीज जरी दिलेली असेल, ॲडिशन जरी दिलेली असेल तरी त्यांची आपल्याला काय करावी लागणार आहे, सबट्रॅक्शन. मग 8मधून 2 गेले 6, मोठ्या पदाचं चिन्ह, दॅट इज -6. आता जाऊ आपण बघा, आता पुन्हा मी तेच लिहिते, वरचं गणित जसंच तसं -5 - -5 लाईक दॅट. मग आता काय करेल मी या ठिकाणी, हा जो -5 आहे ना हा जसाच तसा राहू दिला. आता हा इकडचा जो -5 आहे आपल्या उजव्या हाताकडचा, याचं चिन्ह याच्या कंसाच्या बाहेर निगेटिव्ह साईन आहे. मग मला आता आतलं पद काढायचं आहे. मग ह्या निगेटिव्ह साईनमुळे हा जो मधलं पद आहे हे होऊन झालं, हे झालं +5. आता दोघं पण एकीकडे -5 एकीकडे +5. विरुद्ध चिन्ह असतील तर वजाबाकी. 5मधून 5 गेले 0 आणि शून्याला कोणतंही चिन्ह लागत नाही. 0 इज नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह, तो ॲज इट इज असतो. मग 0 फक्त. आणि पुढलं बघा, आता इथे बघा हेच गणित आहे, फक्त इकडच्या 5ला मी निगेटिव्ह साईन दिलेलं नाही आहे. मग आता बघा आपण पुन्हा तेच गणित लिहू, एक स्टेप वाढवायची ना आपल्याला. 5 - -5. सो व्हॉट वी डू, 5 जसंच तसा लिहिला. आता कंसाच्या बाहेर आहे मायनस साईन, निगेटिव्ह साईन. ह्या इकडच्या निगेटिव्ह साईनमुळे इकडचं निगेटिव्ह झालं पॉझिटिव्ह. 5 + 5 दॅट मीन्स 10, मोठ्या पदाचं चिन्ह. दोघंही सारखेच आहेत त्यामुळे आपण पॉझिटिव्ह साईन द्या अथवा नका द्या, काही फरक पडत नाही. मग आपण नुसता जरी 10 जरी लिहिला तरी आपला आन्सर इज करेक्ट. येते लक्षामध्ये. तर मग सबट्रॅक्शनचा अजून जास्तीत जास्त सराव सुरू ठेवा. बघा तुम्हाला सबट्रॅक्शनसाठी गणित देते, जमतात का, तर तुम्ही प्रॅक्टिस जरूर करा. चला तर मग बघा, प्रॅक्टिससाठी तुम्हाला गणित दिलेलं आहेत. -5 - -6 या ठिकाणी काय येईल बरं उत्तर, बघा बरं, गेस करा. 8 - 2 याचं उत्तर तर डायरेक्ट येईल. 8 - 2 आणि की 6 डायरेक्ट ही आपली ज्या नेहमीची वजाबाकी करतो तीच दिलेली आहे. -6 - -+6 +5 -1 -9 -10. चला तर करा तर सराव आणि कमेंटमध्ये जरूर त्यांची उत्तरं पाठवा. चला भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत. बाय बाय फ्रेंड्स.